प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली. पुन्हा एकदा देवबाप तुम्हाला भेटायला आलाय. आणि देवबाप भेटायला येतो तर देवबाप रिकामा येत नाही. देव बाप्पाजवळ नेहमी काही ना काही आहे. काही विचाराचं आहे, काही कृतीचं आहे आणि काही देण्याचं आहे. 3 प्रकारच्या गोष्टी घेऊन प्रभूचा आत्मा एखाद्या परिवारात सेवकाच्या द्वारे येतो. फक्त देवबाप परीक्षण हे करतो की तो परिवार कशा प्रकारे माझ्या उपस्थितीमध्ये माझा आदर सन्मान करतो. देव बाप्पाला फक्त आदर सन्मान विश्वासणाऱ्याकडून हवंय. बाकी सेवकाच्या द्वारे त्याला जे करायचं ते झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. मोनाताई सुरुवातीची प्रार्थना करतीलच. प्रार्थना करू आपण. पवित्र 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 हे आमच्या आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करत्या माझ्या अब्राहम याकूब इसाकाच्या देवा परमेश्वरा प्रभू, तुला प्रथमतः धन्यवाद देते प्रभू. तुला उंचाविते, तुला गौरव येते प्रभू परमेश्वरा. प्रभू तू खरंच खूप महान आहेस माझ्या देव बाप्पा. प्रार्थना करते आज आम्हा दिवसभर समोरून या सायंकाळच्या समय परमेश्वरा तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या गौरवासाठी आम्हाला एकत्रित केलं प्रभू. तुझ्या नावाला मी धन्यवाद देते माझ्या बाप्पा परमेश्वरा. तुझा दास परमेश्वरा इथे वचन पेरण्यासाठी आला असतील परमेश्वरा, त्यांना तू विशेष प्रकारे प्रभू आशीर्वादित कर. वचन सांगण्यासाठी परमेश्वरा त्यांना चांगलं लागणारं ज्ञान बुद्धिपूर्व माझे देव बाप्पा. आजच्या वचनद्वारे प्रभू तू आमचं अंतःकरण बदलून टाक देव बाप्पा. प्रभू प्रार्थना करते इथे बसल्या सर्वांना प्रभू तू आशीर्वादित कर. एवढी लहानशी नम्र प्रार्थना धन्यतारणा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पित्यात्व ऐक. आमेन. लेलीचे दिवस चालले ना. हा, आता येत्या रविवारी लांब संडे म्हणून सर्वजण येशू ख्रिस्ताचा आदर सन्मान करतील. येशू ख्रिस्ताला जशा पण प्रकारे उंच करण्याची इच्छा जशी असन तसं केलं जाईल. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने जो आदर्शाचा कित्ता आम्हाला घालून दिलाय ना, तो जर आदर्शाचा कित्ता आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये पूर्ण केला ना, देव बाप्पाला त्या कित्त्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये देव बाप्पाला रुची राहणार नाही. आणि देव बाप्पाने जो आदर्शाचा कित्ता सांगितलाय ना, तो काय सांगितलं? माझं पवित्र शास्त्र पवित्र आहे. या पवित्र शास्त्रात हात घालून माझ्या वाचनाला दोष लावू नका. देव बाप्पाने सर्वात मोठी ताकीद दिलेली आहे आणि हाच देव बाप्पाचा आदर्शाचा कित्ता आहे. आणि हा आदर्शाचा कित्ता पूर्ण होण्या अगोदर येशू ख्रिस्ताने 2 गोष्टी केल्या आणि त्या 2 गोष्टी बायबलमध्ये वचनासहित देव बाप्पाने ठेवल्या आहेत. तर काढूया आपण. आज डायरेक्ट वचनाकडे आपण जाणार आहोत. स्तोत्र संहिता 49:15 वचन. परंतु देव माझा जीव अधोलोकाच्या कब्जातून सोडविल, कारण तो मला आपणाजवळ घेईल. बघा, येशू ख्रिस्त मरणानंतर काही जणांना माहिती नाही आज की येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर त्याने आपला प्राण सोडला, पूर्ण झाला हा शब्द बोलल्यानंतर येशूचा आत्मा कुठं होता? काही जणांचा विचार आहे की येशू ख्रिस्ताचं शरीर आणि आत्मा कबरेमध्ये होता, परंतु असं नाही प्रियांनो. येशूचं शरीर आणि आत्मा मरणानंतर अधोलोकामध्ये गेला. बघा वचन काय आलंय, परत वाच तेच वचन. परंतु देव माझा जीव अधोलोकाच्या कब्जातून सोडवेल, कारण तो मला आपणाजवळ घेईल. आता अधोलोकाच्या कब्जातून माझा जीव सोडवेल म्हणल्यावर मग हे जर शब्द दिलेत तर हे शब्द पूर्ण झाले पाहिजे का नाही? जर हा शब्द पूर्ण नाही झाला तर हे लिहिण्यात काय अर्थ नाही. जे शब्द पवित्र आत्म्याने बायबल मध्ये ठेवले ते जर पुढं पूर्ण झालेले आम्हाला दिसले तर हे लिहिण्याला काही अर्थ आहे.
म्हणून जुना करार आणि नवा करार हे जरी दोन विभागामध्ये असले ना, पण देव याला एकाच माध्यमातून पाहतो. आम्ही दोन माध्यमातून पाहतो, जुना करार नवा करार, पण देवाचा आत्मा या बायबलला एकाच नजरेतून पाहतो. जुन्या करारामध्ये ठेवलेल्या गोष्टी नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताने काही ठिकाणी पूर्ण केल्या. आता बघूया हे जे वचन आलंय, ह्या वचनाला, ह्या शब्दाला देव बाप्पाने कसं पूर्ण केलं. काढूया त्याच्यासाठी एक वचन आपण. मत्तेकृ शुभवर्तमान 27वा अध्याय 52-53 वचन. थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठविली गेली. 53. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. पहिल्यांदा देव बाप आधो लोकांमध्ये गेला. येशू ख्रिस्त मरणानंतर ताबडतोब आधो लोकात गेला. जे पवित्र जन आधो लोकांमध्ये होते त्यांना प्रभूने बाहेर काढलं, आणि नंतर जे प्रभूमध्ये निजलेले होते त्यातले काही जणांना प्रभू येशू ख्रिस्ताने उठवलं. ते जीवधारी झाले आणि जगामध्ये आले. लोकांनी पाहिलं, अरे हे तर निजले होते प्रभूमध्ये, पण हे जिवंत झालेले लोकांनी पाहिले. पण काही जणांना प्रभूने उठवलं नाही. काही जण आजही निजलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि ते केव्हा उठवले जाणार आहे? जेव्हा आमच्या प्रभूचं दुसरं आगमन होणार आहे. आम्ही डोळ्याने पाहणार. आम्ही जर जगामध्ये हयात असलो तर, जर आमचं झोपी घेणं झालं तर मग जे जगामध्ये असतील विश्वासणारे ते प्रभूला पाहतील दुसऱ्यांदा आकाशामध्ये दूतासह येताना. त्या वेळेला जे प्रियजन येशू ख्रिस्ताने मरणानंतर उठवले नाही त्यांच्या कबरा उघडल्या जाणार आहेत, असं पहिले थेसलोनिकरणाच्या 5व्या अध्यायात सांगितलंय. आणि तिथं प्रमाण दिलंय की प्रभू जेव्हा दूतासह आकाशामध्ये येणार आहे तेव्हा सर्वप्रथम जे प्रभूमध्ये निजलेले आहेत ते उठवले जाणार. मग आम्ही जे देहधारी जिवंत आहोत ते आम्ही प्रथम बदलणार आहोत म्हणजे काय होणार आहे? आमचं हे पापी शरीर नष्ट केलं जाणार आहे. या पापी शरीरासह आमचं स्वर्गामध्ये जाणं होणार नाही. आम्ही बदलून जाऊ क्षणात निमिषात, आणि मग आम्हाला एक नवीन शरीर मिळणार. त्याच्यामध्ये ह्या पापी शरीरामध्ये जो आत्मा प्रभूने ठेवलाय तो आत्मा बाहेर निघणार आहे. बघा वाचनातून कसं आहे बघूया आपण याला. पहिले करंथीकराचं पत्र 15वा अध्याय 51-52. बघा तिथं काय म्हणतंय वचन. 15वा अध्याय 51-52. पहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्वजण बदलून जाऊ. पुढं 52. क्षणात निमिषात शेवटला कर्णा वाजेल तेव्हा कर्णा वाजेल. मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. म्हणजे हे शरीर जागेवर समाप्त होईल किंवा काय होईल या शरीराचं सांगता येणार नाही. पण हे शरीर स्वर्गामध्ये जाणार नाही असं देवाला वचनातून आम्हाला सांगायचंय. एक नवीन शरीरामध्ये आम्ही आमच्या या आत्म्याला पाहणार आहोत, आणि तेच नवीन शरीर प्रभूच्या आसनासमोर जाणार आहे. मग त्या नवीन शरीराला देव बाप विचारणार आहे, आणि त्याची उत्तर कोण देणार आहे? आत्मा उत्तर देणार आहे. कारण हे शरीर जर स्वर्गात जाणार नाही मग हे थोडी ना उत्तर देणार आहे. नवीन जे शरीर आम्हाला दिलं जाणार आहे ना, त्या शरीरातून जो आत्मा, या शरीरातला आत्मा त्या नवीन शरीरात जाईल ना, तो आत्मा आम्हाला प्रभू समोर जे काही विचारलं जाईल ना त्याचे उत्तर तो आत्मा देणार आहे.
हे पापी बॉडीने देणार, ही बुद्धीने देणार तिथं उत्तर. म्हणून तिथं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी. आत्मा खोटं बोलणार नाही. आत्मा म्हणशील पृथ्वीवर ज्या शरीरात हा होता ते शरीर माझा ऐकत नव्हतं. म्हणून प्रियांनो, आत्म्याचा आवाज आमच्या शरीरातून येतो. कसा येतो माहिती का? आत्म्याचा आवाज कसा येतो माहिती? प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्यांना माहित असलं पाहिजे आत्म्याचा आवाज कसा आहे. जर तुम्हाला माहित नाही, मग प्रभूंनी सांगितलं तुम्ही मुळावलेले व्हा, वचनाने निपुण झालेले व्हा. मग निपुण झालेले आणि मुळावलेल्यांना जर आत्म्याचा आवाजच कळत नाही म्हणल्यावर देवाचा आत्मा कधी कोणाला अंधारात ठेवीत नाही. आत्म्याचा आवाज कसा असतो माहिती का? आपल्या मनामध्ये आत्म्यातून एखादा विचार आला ना, तेव्हा आनंदाच्या उकळ्या निघायला सुरुवात होतात. बघा, एखादा विचार किंवा एखादी गोष्ट जर आमच्या मनामध्ये आली ना, इतक्या आनंदाच्या उकळ्या येतात आमच्या मनामध्ये. जवळ तो विचार असतो ना आमच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, तोपर्यंत फार आनंद आम्हाला अनुभवतो. जसा आत्मा तो विचार काढतो ना, आम्हाला आठवत देखील नाही कधी कधी आत्मा काय सांगितलं आणि काय दाखवलं. अशा घटना माझ्या जीवनात पुष्कळ वेळ झाल्या. म्हणून आम्ही बायबल कॉलेजला असताना आम्हाला एक ब्रदरांनी शिकवलं होतं की आत्म्याने जर कुठला विचार दिला ना, ताबडतोब त्या विचारामध्ये असतानाच वहीमध्ये लिहून ठेवा. एकदा का तो आत्मा निघून गेल्यावर तुम्हाला कळणार नाही आत्म्याने काय विचार दिला होता आणि काय सांगत होता. आत्मा नेहमी आमच्याशी बोलणारा आहे. बाप्तिस्मा झाल्यावर सर्वजण म्हणतात ना, पवित्र आत्मा भेटतो. मग बाप्तिस्मा जवळ होत नाही त्यावर काय आम्ही पवित्र आत्म्याविना असतो का? बाप्तिस्मा होत नाही त्या अगोदर आम्ही काय पवित्र आत्म्याविना असतो का? हे पण आम्हाला माहित असलं पाहिजे. काही जणांची धारणा झाली की बाप्तिस्मा घेतल्यावरच पवित्र आत्मा येतो आणि बाप्तिस्मा नाही घेतल्यावर काय आहे तुमच्याजवळ? माहिती पाहिजे प्रियांनो आम्हाला. जे मुळावलेले आहेत, जे प्रभूमध्ये वाढलेले, त्यांना हे तरी माहिती असलं पाहिजे की बाप्तिस्मा होण्या अगोदर मी कशामध्ये आहे, माझ्याजवळ काय आहे. आणि वचनातून दाखवता आलं पाहिजे. पोपटासारखं नुसतं तोंडीने बोललं पाहिजे, वचनातून दाखवता आलं पाहिजे. तर त्याला महत्व आहे. आत्मा हे समजून येतो. प्रियांनो, आम्हाला पवित्र आत्मा केव्हा दिला जातो माहिती का? हे ध्यानात ठेवा वाक्य. आम्ही जेव्हा सत्याचं वचन ऐकतो ना, बायबलच्या आत्म्याने ही भाषा बोलली, मी नाही बोलत ही भाषा, तुम्हाला शब्द दाखवणार आहे मी. जे पवित्र आत्मा बोलत आहे ते तुम्हाला वचनातून दाखवलं जाणार आहे. सत्याची सुवार्ता जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा दिला जातो. मग काही जणांनी 2 बाप्तिस्म्याच्या वचनामुळं सत्याची सुवार्ता कोणती आहे? मत्ते 28:19 सत्याची सुवार्ता आहे. मग प्रेषित 2:38 वचनाची सुवार्ता कशाची आहे? ती कशाची सुवार्ता आहे? यांनो, देवाने 2 वचन ठेवलेत ना, त्याच्या माग फार मोठं रहस्य, फार मोठं गुज आणि फार मोठी आशा पवित्र आत्म्याची आहे. तुमची आमची आशा नाही, पवित्र आत्म्याची आशा आहे. तावून सलाखून पवित्र आत्म्याला आपले लोक आपल्या राज्यात घ्यायचे. हेच लोक स्वर्गामध्ये प्रभूच्या आसनासमोर प्रभूच्या आभार प्रदर्शनासह रात्रंदिवस स्तुती आराधना करणार आहे. उठून सुटून देव कोणाला पण स्वर्गात नाही येणार. आम्हाला वचन माहिती असलं पाहिजे. पृथ्वीवरूनच वर गेल्यावर तर आत्मा दाखवीनच आम्हाला वचनाचं सगळं काही प्रकाशन. पण पवित्र आत्मा इथंच काही प्रकाशन आपल्या विश्वासणाऱ्यांना दाखवतो. आता बघा, जो विचार सांगितला त्याला वचनातून बघू आपण. एफेसकरास पत्र 1 अध्याय 13-14 वचन. 13-14. 14. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या
तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या खंडणीभरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा विसार आहे. विसारे सत्याचं वचन ऐकल्यानंतर लगेच आपल्या कपाळावर शिक्का मारण्यात येतो. तुला पवित्र आत्मा देण्यात आलाय. बाप्तिस्मा घेतल्यावर कोणती प्रक्रिया होती? मग शिक्का जर आमच्या कपाळावर सत्याचं वचन ऐकल्यावर मिळतो, मग बाप्तिस्मा घेतल्यावर कोणती प्रक्रिया आमच्यावर होती? जो सत्याचा आत्मा मला देव बाप्पाने दिलाय ना, तो कार्यान्वित व्हायला सुरुवात होती. तो आत्मा काम करायला सुरुवात करतो. तो सांगायला लागतो देवाचं वचन असंय, देवाचं वचन तसंय, देवाचं गुज असंय, देवाचं रहस्य तसं आहे. आणि सत्याचं वचन ऐकल्यावर फक्त एवढी आम्हाला माहिती मिळते, येशू ख्रिस्ताशिवाय आमचं तारण नाही. येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारल्याशिवाय आम्हाला स्वर्गात जाण्याची परवानगी नाही. या सत्याच्या वचनाला देव बाप आमच्या समोर प्रगट करतो. मग मत्ते 28:19 वचन जर ऐकलं, हे सत्याचं वचन आहे का? एवढंच एक वचन सत्याचं आहे का? जर हेच एक वचन सत्याचं असतं तर मग प्रेषित 2:38 वचन ठेवायची गरज पडली नसती प्रभूला. प्रियांनो, येशू ख्रिस्तानी दोन्ही बाप्तिस्म्याच्या वचनाची साक्ष दिली बायबलमध्ये. हयात असताना त्यांनी स्वतः आपल्या मुखाने साक्ष दिली आणि हयात नसल्यावर, हयात जेव्हा नव्हतं तो जगामध्ये, तेव्हा त्यांनी अगोदर शिष्यांना सावधान करून सांगून गेला. का यरूशलेम मधून शिष्यांना जाण्याची आज्ञा नाही केली येशू ख्रिस्तानी? का शिष्यांना म्हणलं यरूशलेम सोडून जाऊ नका? तर पित्याचं जे वचन तुम्ही माझ्याकडून ऐकलं त्याची तुम्ही वाट पहा. मग येशू ख्रिस्तानी जी सुवार्ता सांगितली होती ते पित्याचं वचन नव्हतं सांगितलं का? जर येशू ख्रिस्त म्हणतो की सत्याचं वचन माझ्या मुखातून जे पित्याचं ऐकलं त्याची वाट बघा, हे जर सांगितलं जातंय, तर मग जी सुवार्ता येशू ख्रिस्ताने सांगितली ती सुवार्ता योग्य नाही का? परंतु आज कसं झालंय माहितीये का? येशू ख्रिस्त हयात असताना येशू ख्रिस्ताच्या हयातीच्या शब्दांना धरलं जातं. बघा, आता 2 पॉइंट तुम्हाला बायबल मधून दाखवतो. जसा विचार येईल तसं वचनातून त्याचा पुरावा. पहिला पुरावा बघू आपण. मत्ते वर्तमान 28 अध्याय 18, 19, 20 3 वचन वाचायची. 28, 18, 19, 20. तेव्हा येशू जवळ येऊन त्याच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुमच्या बरोबर आहे. हे शब्द कोणासाठी प्रभू बोललाय? आता येशू ख्रिस्त हयात असतानाचे हे शब्द आहेत. आम्ही होतो का त्या काळात? येशूच्या काळात म्हणता येईल का तुम्हाला आम्ही होतो? जे येशू ख्रिस्ताच्या हयातीच्या काळामध्ये होते आणि ज्यांनी येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे ज्यांनी बाप्तिस्मा घेतला ना, त्या विश्वासणाऱ्यांना अभिवचन दिलं येशू ख्रिस्तानी की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. कारण येशू ख्रिस्ताला माहित होतं मला प्रेषित 2:38 वचन आणायचं आहे. त्या विश्वासणाऱ्यांना अभिवचन दिलं येशू ख्रिस्ताने.
युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे, कारण दुसरा बाप्तिस्मेचं वचन येणार आहे. हे येशू ख्रिस्ताने गुपितरित्या त्या प्रियजनांना न सांगता बोललाय. पण आजचे विश्वासणार येशू ख्रिस्त काय म्हणला? येशू ख्रिस्ताच्या हयातीच्या टायमाला तुम्ही नव्हते, मी नव्हतो. जे हयात होते त्यांच्यासाठी शब्द बोलला येशू ख्रिस्त. वचनाला तोडून मोडून कुठं पण काही अर्थ जोडणं बरोबर नाही प्रियांनो. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणला बघा, एक पुरावा बघू आता याच विचाराला. योहान शुभवर्तमान 20 अध्याय 29 वचन. योहान शुभवर्तमान 20 अध्याय 29 वचन. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिला वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. आम्ही धन्य आहेत. आम्ही नाही पाहिलं येशू ख्रिस्ताच्या मुखातून ते शब्द निघलेले ऐकले नाही आम्ही. युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुमच्या बरोबर आहे. पण देवाने आम्हाला पण धन्यतेच्या लिस्ट मध्ये ठेवलंय. जरी तुम्ही हयात नव्हते ना, पण तुम्ही धन्य आहेत. मला न पाहता विश्वास ठेवला, यांनी पाहून विश्वास ठेवलाय. तुम्ही न पाहता माझ्यावर विश्वास ठेवलाय. आणि ज्यांनी न पाहता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय ना, त्यांच्यासाठी प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन मानणं गरजेचं आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणणं बायबल मध्ये लिहिलंय, 2 बाप्तिस्मेची वचन एक घ्यायला सांगितलंय. कळलं पाहिजे आम्हाला. 2 वचन ठेवले, एक घ्यायला सांगितलं. कसं बाबा? येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये हयात असणारे प्रियजन धन्य आहे, कारण त्यांनी येशू ख्रिस्ताला पाहून ती कृती केली. आणि मग योहान अरण्यात ओरडण्याच्या वाणीने बोलत होता, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. आणि तो पश्चातापाचा बाप्तिस्मा दिल्यावर म्हणायचा, माझ्या मागून जो येत आहे त्याच्या वाहनाचा बंद सोडवण्यास मी योग्य नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने अग्नीने करील. हे आहे देवाचं वचन प्रियांनो. कोणतं वचन कुठं ठेवायचं, कोणाची दिशाभूल करायची? पवित्र आत्मा कधी दिशाभूल नाही करत. पवित्र आत्मा जे रिअल आहे ते सांगतो. फक्त आम्ही विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हे आमचा प्रश्न आहे. ही आमची बाजू आहे. आम्हाला ऐकायचं नाही ऐकायचं नाही ना. तुम्ही हे सांगतो, मग त्यांनी ते सांगितलं काय? त्यांच्याजवळ काय वेगळा आत्मा आलाय काय? आणि माझ्याजवळ वेगळा आत्मा आलाय काय? अहो, येशू ख्रिस्त इतका नम्र झाला, इतका नम्र झाला. पवित्र आत्म्यातून आला तरी पाण्यात गेला बाप्तिस्मा घ्यायला. पित्याच्या आज्ञेप्रमाणे ऐकलं त्याने. ते पित्याला नाही म्हणला, मला ऑलरेडी पवित्र आत्म्यातून पाठवलं, मला बाप्तिस्मा घ्यायला का सांगतो पित्या तू? नाही म्हणला तो म्हणला हे होऊन जाऊ दे, कारण धर्माचरण पूर्ण होणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला नसताना आम्ही कुणीच बाप्तिस्मा घेतला नसता. काही जण विद्वान म्हणले असते, येशू ख्रिस्तान घेतला का बाप्तिस्मा? नाही ना, आम्ही नाही घेतला. तो जसा पवित्र आत्म्यातून आला, आम्ही विश्वास ठेवला येशू ख्रिस्तावर, आम्हाला पण पवित्र आत्मा मिळालाय असे म्हणले असते काही जण. कोणाच्या बुद्धीने काय विचार मांडले असते सांगता येत नाही. बघा प्रेषित 2:38 वचनाचे काय विचार आणले जगामध्ये. ओनली जीसस, खोटा संदेष्ट, नरकात जाणारा. कुणी आणले हे विचार? कोणाच्या बुद्धीत आले हे एवढे वाईट विचार? प्रियांनो, वचन असून जर एवढे वाईट विचार आले, वचन जर येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला नसता तर आमच्या डोक्यात काय काय विचार ऐकायला मिळाले असते? विचार करा जरा. वचनाला दोन्ही बाजूमध्ये तपाशीत जा, म्हणून वचन हे दुधारी तलवार आहे. ती इकडूनही बोलत आणि इकडूनही बोलत. ते इकडचीच भाषा सांगतं आणि इकडची सोडून नाही देत. म्हणून बाप्तिस्मेचे 2 वचन आहेत ना, दोन्ही भाषा आम्ही समजून घेतल्या पाहिजे.
इकडली भाषा आम्हाला कळली पाहिजे, निकडली कळली पाहिजे. पण इकडली भाषा कळली, निकडली भाषा कळण्यासाठी जर गेलं ना, मग लगेच 2 आकडा येतोय आमच्यामध्ये. 1 बरोबर 1 आमचं गणित नाही. 1 बेरीज 1 म्हणजे 2 आमचं गणित आहे. देवाचं गणित कसं आहे? 1 बरोबर 1 म्हणजे 1. समजून घ्या प्रियांनो देवाचं वचन. फार धन्य तुम्ही. देवाचा आत्मा इतकं फोडून सांगतोय वचनाला. येशू, आता पहिली बाजू आपण मांडली. येशू ख्रिस्ताने सांगितलं युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोतीत तुमच्या बरोबर आहे. आता बघा, जो येशू ख्रिस्त युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे, तोच येशू ख्रिस्त 12 शिष्यांना काय नवीन आज्ञा देतोय बघूया जरा वचनातून. आता प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 4 वचन. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. आता देणगीविषयी वाट पहा सांगितलंय शिष्यांना. आणि त्या देणगीसाठी येशू ख्रिस्त म्हणलं यरूशलेमच्या बाहेर नाही जायचं. आता जर येशू ख्रिस्ताने मत्ते 28 अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये जर सांगितलंय, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सदोतीत मी तुमच्या बरोबर आहे, हे जर अभिवचन होतं, तर मग ही देणगी कोणती आहे जिची वाट बघायला 12 शिष्यांना येशू ख्रिस्त सांगत आहे? या देणगीचा विचार केला पाहिजे ना. आपल्याला हात किती आहेत? 2. 1 हात आहे का आपल्याला? आहे का 1 हात? 1 हात जर असता तर आज जर एखादा जर दिसला आपल्याला, 1च हात आहे, 1 हात नाही, आपल्याला चांगलं वाटन का? अरे 1च हात आहे, दुसरा हात कुठे यांना? आमचं मन नाराज होईल है ना पाहिल्यावर. 2 हात आहे म्हणजे मनुष्य पूर्ण नाही आहे का नाही? 1 हात असल्यावर म्हणते ना अपुरा आहे मनुष्य. किंवा 1 पाय नसलं तरी म्हणतात अपुरा आहे. 1 पाय नाही, 1च पाय, 1च हात आहे, 1 हात नाही. मनुष्य पूर्णपणे सगळ्या अवयवांनी परिपूर्ण जर असला तर मनुष्य म्हणतो की हा मनुष्य आहे. तसं देवाचं वचन पण सगळ्या गोष्टी आम्ही जर देवाच्या मान्य केल्या तर आम्हाला म्हणता येतं पवित्र शास्त्र पवित्र आहे. न तर आम्ही पूर्णपणे पवित्र शास्त्राला मानलं नाही तर देव पण म्हणतो याने माझ्या पवित्र शास्त्रामधून काय काढलं, हा दोषी आहे. अहो साधं पाप केलं तर येशू ख्रिस्ताला राग आलाय. किती ठिकाणी वचनात शुभ वर्तमानामध्ये तो बोललाय. ज्यांना ज्यांना बरं केलं त्यांना फक्त ताकीद दिली, आजपासून पाप करू नको, करशील तर याच्यापेक्षा तुझं वाईट होईल. एवढे शब्द येशू ख्रिस्ताने वापरले. बघा आपण बघूया 1 शब्द, सगळ्यांनी शब्द पाहणार येशूचे 1च शब्द बघू. योहान शुभ वर्तमान 5वा अध्याय 14वं वचन. बघा येशू ख्रिस्त स्वतः काय बोलतोय. 5वा अध्याय 14वं वचन. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको, करशील तर तुझ्या पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. हे कोणाचे शब्द आहेत? येशूचे. येशू ख्रिस्ताने नुसतं चमत्काराने व्यक्तीला बरं केलं तर ही आज्ञा दिली. आज वचनाला दोष लावतात. येशूने काय म्हणायला पाहिजे? पाप न करण्यासाठी एवढी मोठी ताकीद दिली. वचनाला दोष लावण्यासाठी काय ताकीद असन, काय शिक्षा असन? म्हणून ती शिक्षा वर आहे, इथं नाही. इथं बोला तुम्ही काही पण, म्हणून देव बाप्पाने सांगून ठेवलंय, इशारा दिलाय. अंधारात नाही ठेवलं देवाच्या आत्म्याने, आम्हाला अंधारात नाही ठेवलं, इशारा दिलाय. काय इशारा दिला वचनातून बघू. मत्ते शुभ वर्तमान 12वा अध्याय 36वं वचन. हा इशारा दिलाय सगळ्यांना.
सेवकाला पण आणि विश्वासणाऱ्याला पण. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. त्या दिवशी हिशोब घेणार आहे देव बाप, आता नाही घेणार. आता बोला, करा तुम्हाला जसं करायचंय तसं. वचन ज्याला माहीत पडतं ना, जो वचनाने भरतो, पवित्र आत्मेमध्ये चालतो, तो कधी वचनाला दोष लावित नाही. त्याला वचनाला दोष लावायच्या शब्दाचीच भीती वाटते, तर दोष कधी लावणार तो? आणि लावला असला ना तो क्षमा मागतो, कबूल करतो. प्रभू आज्ञानपणात मी वचनविरुद्ध बोललो, दोष लावला, मी माझं पाप कबूल करतो. देव बाप्पाने क्षमा करण्याचा अधिकार आमच्यावर ठेवलाय. जी जिभा आपले पाप कबूल करील त्याला क्षमा करण्याचा अधिकार देव बाप्पाने आपल्या जवळ ठेवलाय. मी पण प्रेषित 2:38 वचनाला दोष लावणारा होतो, पण जेव्हा देवाने मला दाखवलं की हे वचन दोष लावण्याचं नाही, हे वचन जसं दिलंय त्याप्रमाणे करण्याचं आहे, मी ऐकलं, तेव्हापासून देव बाप्पाने माझ्यावर कृपा केली आणि प्रभावी सेवा मी करत आहे. रोज सेवेला जाण्याची माझी प्रक्रिया आहे प्रियांनो. रोज माझा देव मला शांत बसवीत नाही. माझा देव कुठं ना कुठं मला पाठवितो, जा या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जा. काही ठिकाणी माझे संदेश रेकॉर्ड नाही होत. ज्या ठिकाणी देव बाप मला रेकॉर्डिंग कर म्हणतो तिथंच माझे संदेश रेकॉर्डिंग होतात. जिथं देव बाप म्हणतो ना नाही करायचं इथं, तिथं मी संदेश देतो. फक्त सेवक ना फक्त प्रभूचा ऐकणारा असला पाहिजे. म्हणून प्रभू म्हणला, जो स्वतःला उंच करेल ना त्याला नीच केलं जाईल. सेवकाने कधी सेवा क्षेत्रामध्ये स्वतः उंच होण्याचा प्रयत्न करू नये. त्याने नेहमी प्रभूला उंच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग प्रभू जसा पण उंच होण्याची त्याची इच्छा आहे ना, सेवकाने ती समजून घ्यावी. पण कधी कधी सेवक उतावळीने प्रभूपेक्षा मीच जास्त लोकांमध्ये चमकलो पाहिजे. देव बाप कधीच आपलं गौरव कोणालाच देणार नाही. त्याने लुसिफरला नाही दिलं. लुसिफर मागत होता प्रभू सारखं गौरव, मला पण तुझ्या सारखं गौरव दे. प्रभू म्हणला नाही देणार मी तुला, तुला माझ्या खालच्या स्थळावरच राहावं लागन, माझ्या बरोबर तुला येता येणार नाही. म्हणून टाकून दिलं लुसिफरला. आम्ही पण सेवा क्षेत्रामध्ये सेवकाई करताना नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, माझ्या प्रभूला मला उंच करायचंय. प्रभूच्या नावाखाली मला उंच नाही व्हायचं. काही जणांची ही प्रक्रिया चालली आज. देवाच्या नावाखाली स्वतःच उंच होण्याचा प्रयत्न करतेत. नाही उंच होऊ देणार देव बाप त्यांना. त्यांना फटके लावीन. ही गोष्ट सोडून द्या. कोणाला जरी हे दिसत नसलं ना, कोणत्या विश्वासणाऱ्याला, पण मला दिसतंय माझ्या नावाखाली तुला काय करायचंय, तुझ्या मनात काय माझ्या नावाखाली करण्याचं, माझ्यापासून काय लपवशील तू. योना एवढा जहाजाच्या खोल स्थळामध्ये जाऊन बसला, अंधाराच्या जागेत जाऊन बसला. तो म्हणला परमेश्वराचे नेत्र नाही येणार इतक्या अंधारात मला पाहण्यासाठी. पण देवाच्या डोळ्यांनी पाहिलं. जहाज चालवणाऱ्या पायलटच्या खाली तो झोपलेल्या अवस्थेत आहे. आणि मग देव बाप्पाने प्रक्रिया सुरू केली योनाला जागेवर आणण्यासाठी. अहो देव बाप काही करू शकतो. कधी देवाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. नेहमी देवाच्या मागे चालण्याचा प्रयत्न करा. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणला बघूया एक शब्द अजून. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 27व वचन बघा. येशू ख्रिस्त काय म्हणतो या ठिकाणी. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्याचा कधीही नाश होणार नाही. नाही 10वा अध्याय 27व वचन. सॉरी. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. पुढे येतात ते येशूच्या मागे येतात. येशूच्या पुढे नाही चालत ते.
वचन वाचणं आणि वचन समजणं दोन गोष्टी आहे. मेंढराने नेहमी मेंढपाळाच्या मागं राहिलं पाहिजे. आमचा मेंढपाळ जर येशू ख्रिस्त आहे तर आम्ही नेहमी त्याच्या मागं असलं पाहिजे, त्याच्या पुढं नाही गेलं पाहिजे, त्याच्या बरोबरही चालण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे, मागच दिसलो पाहिजे आम्ही. एखादं जर देवाच्या नावाखाली उंच होण्याची प्रक्रियामध्ये येतो ना, समजून घ्यायचं तो देवाबरोबर जसा देव आहे तसा होण्याची त्याची इच्छा आहे. अहो तुम्ही देवाला उंच केलं ना, देव बाप तुम्हाला आपोआप उंच करणार आहे. अभिवचन दिलंय देव बाप्पांनी. तुमचे श्रम मी वाया नाही जाऊ देणार, तुमच्या श्रमाला मी आदर सन्मान देईन. वचनात सांगितलंय. कुठं सांगितलं बघूया ते वचन. याकोबाचं पत्र 4 अध्याय 10 वचन. इब्रीकराच्या पत्रानंतर फिलोमोनाच्या नंतर इब्री इब्री नंतर नाही हा 4 अध्याय 10 वचन. प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हास उच्च करेल. बघा देवाने आम्हाला उंच करण्याचं अभिवचन ठेवलंय. अहो देवाकडून उंच व्हा. तुम्ही स्वतः कशाला उंच व्हायला मागता? स्वतः उंच होऊ नका, देवाला उंच करू द्या तुम्हाला. जेव्हा तुम्ही देवाला संतुष्ट करताना तेव्हा देव पण तुम्हाला संतुष्ट करीन. तुम्ही देवाला संतुष्ट नाही केलं तर देव तुम्हाला कधी संतुष्ट करीन? हो, जो देवाच्या सांगणीने सेवा करतो ना तोच आशीर्वादित आहे. जो देवाच्या नावाखाली आपल्या मर्जीने सेवा करतो ना तो कधीच आशीर्वादित होणार नाही आणि देव बाप त्याला आशीर्वादित पण करणार नाही. पवित्र आत्मा मिळमिळीन चिडचिडी भाषेने बोलत, आर्य पार ऐकशील कल्याण, नाही ऐकलं नुकसान. म्हणून सेवकाच्या सेवकाईला पण त्यांनी तसं ठेवलंय. ज्याची सेवा जळल त्याचा तोटा, ज्याची सेवा जळणार नाही त्याचा फायदा. म्हणून सेवकांनी ठरवलं पाहिजे माझी सेवा जळू नये म्हणून मी नेहमी प्रभूला उंच करीन. जो प्रभूला उंच करीन ना, प्रभू येईपर्यंत त्याची सेवा कधीच जाळणार नाही. पण जो प्रभूच्या नावाखाली स्वतः उंच होण्याचा प्रयत्न करील, लोकांसमोर स्वतः काहीतरी आहे हे दाखवण्याची इच्छा दाखवील, त्याची सेवा जळून जाणार. म्हणून प्रभूने एक वाक्य एक वचन ठेवलंय बायबल मध्ये. काय ठेवलंय ते बघू आपण जरा. मत्ती शुभवर्तमान 7 अध्याय 21 ते 23. पटपट शास्त्र उघडता आलं पाहिजे. पान उडू राहिले का? 7 अध्याय 21 ते 23. मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गात राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचं होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्वकृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून निघून जा. स्वर्गामध्ये या प्रियजनांची फार फसगड होणार आहे बरं का. ओरडणारे त्यांचे आत्मे नवीन शरीरामधून तुझ्या नावाने भूत काढले, मत कृत्य केले, तुझ्या नावाने संदेश दिले, काय काय केलं तुझ्यासाठी आम्ही पृथ्वीवर. तुम्ही फक्त देवाला उंच करण्याऐवजी स्वतःला उंच करण्याच्या प्रक्रियेत राहिलं ना, म्हणून देव बाप म्हणणार आहे, आव अनाचार करणाऱ्यांनो माझ्या पुढून निघून जा. कारण तुम्ही मला उंच करत नव्हते, स्वतः उंच होण्याची प्रक्रिया ठेवत होते, म्हणून तुम्ही हा अनाचार केला, म्हणून तुम्ही मला नापसंत आहे. देवाचा आत्मा हर गोष्ट आपल्या इच्छेने प्रगट करतो. त्याला जिथं योग्य वाटत ना कोणती गोष्ट सांगणं ती सांगितल्याशिवाय राहत नाही. आता येरुशलेम मधून 12 शिष्यांना जाऊ न देण्याची जर आज्ञा दिली तर कोणती देणगी येणार होती? कोणत्या देणगीविषयी देवबाप बोलत होता?
आता ती देणगी बघू आपण. जी देणगी विषयी 12 शिष्यांना बोललं ना येशू प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय 4 वचनात, ती देणगी काय होती ती बघू आता आपण. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय 16वं वचन. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. आता जर पहिला कैवारी आला होता, तो पहिला कैवारी काही पूर्ण नव्हता का? पहिलं कैवारी पूर्ण नव्हता का? आता येशू ख्रिस्ताने जर अखिल जगाला सांगितलं, जाऊन राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या, हे जर सांगितलं, या बाप्तिस्म्याने जर पवित्र आत्मा येत होता, हा जर पहिला कैवारी आहे तर दुसरा कैवारी का येण्याची आज्ञा देव बाप देतोय? दुसरा कैवारी म्हटलंय तिथं पहिला कैवारी शब्द नाही वापरला. वचनाला ध्यान देऊन आम्ही वाचलं पाहिजे. दुसरा कैवारी जेव्हा विश्वासणारे सेवक या वचनाला वाचतील आणि म्हणतील ना दुसरा कैवारी, अरे दुसरा कैवारी कोण आहे? कोण आहे हा दुसरा कैवारी? आणि या दुसऱ्या कैवारीला काय सांगायचंय? याचा जेव्हा विचार करते ना प्रभूच्या सानिध्यामध्ये सेवक आणि विश्वासणारे, तेव्हा प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद होणार आहे. आज विचारच केला जात नाही दुसरा कैवारी. अहो, दुसऱ्या कैवारीला देखील मत्ते 28-19 वचनाला धरून बोलतात काही जण. विश्वासणारे सेवक, अनेक सेवकांच्या मुखातून मी ऐकलं, दुसऱ्या कैवारीला देखील ते म्हणतात मत्ते 28-19 वचनाप्रमाणे हा दुसरा कैवारी. मग येशू ख्रिस्त स्वतः बोलला ते काय? भेसळ करू नये वचनामध्ये, म्हणून देवाने एक वचन ठेवलंय. बघूया भेसळीचं वचन. 2 करंथीकराचं पत्र 2 अध्याय 17वं वचन. हर गोष्टीचं प्रकाशन देव बाप उघड करतोय. 2 अध्याय 17वं वचन. पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्याच्यासारखे नाही, तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे, तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठाई बोलणारे आहोत. ख्रिस्ताच्या ठाई आम्ही सत्य बोलणारे. आम्ही भेसळीचं नाही सांगत, कोणाचं मन धरण्यासाठी काही नाही सांगत. इकडूनही सांगायचं, इकडूनही सांगायचं, वरूनही सांगायचं, खालूनही सांगायचं, हे नाही. सरळ स्तोत्र संहितेत दिलंय, माझं वचन सरळ आहे. देवाचं वचन वाकडं तिकडं नाहीये, सरळ आहे. सरळ आणि सरळ लोकांना सरळ वचन समजतं. जे वाकडे तिकडे आहेत ना, त्यांना कधीच हे सरळ वचन समजणार नाही. काही जणांना नाही कळलं म्हणून तर प्रेषित 2:38 वचनाला दोष लावलाय. ते जर सरळ असते तर त्यांनी कशाला वचनाला दोष लावला असता? ते सरळ नव्हते म्हणून दोष लावून गेले. हे वचन ओनली जीसस आहे, हे वचन खोट्या संदेशाचं आहे, आणि हे वचन सांगणारा नरकात जाणार आहे, आणि ऐकणारे पण जाणार आहेत त्याच्या माग. म्हणून लोक घाबरतेत, नको आम्हाला प्रेषित 2:38 वचन, आम्हाला नाही जायचं नरकात. अरे देव बाप्पा नरकाचं वचन ठेवीन का आपल्या पवित्र शास्त्रात? आपल्या लोकांना नरकात घेऊन जाण्याचं वचन दाखवीन का? या वचनाने चला नरकामध्ये. येशू ख्रिस्ताने अधोलोकातले लोक बाहेर काढले मरणानंतर. पाहिलं ना वचन आम्ही, मरणानंतर येशू ख्रिस्त अधोलोकात गेला. प्रियांनो, येशू ख्रिस्त कबरेमध्ये नव्हता. त्याला पुरलं जरूर, पण पुरल्यानंतर तो अधोलोकात गेला. वचन सांगतं, वचनाचा रेफरन्स दाखवलाय तुम्हाला. पोपटासारखं नुसतं बोललो नाही मी. जो प्रभू अधोलोकात जाऊन
जिवंत करू शकतो तो प्रभू, काही करू शकतो. मी बोलताना बरेच वेळेस बोललेलो आहे आणि आजही बोलतो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. देव बाप्पांनी जर 10 बाप्तिस्मेचे वचन बायबलमध्ये ठेवले असते, समजा 10 वचन बाप्तिस्मेचे ठेवले असते आणि जर म्हणला असता एक बाप्तिस्मा घ्या, तर कशी प्रक्रिया केली असती तुम्ही? 10 वचनांना एक बाप्तिस्म्याने कसं पूर्ण करून दाखवलं असतं? अहो 2 वचनांनाच पूर्ण करता येईना. 10 ठेवले असते तर काय झालं असतं? प्रियानो, देवाने ना मोठ्या कष्टाने हे पवित्र शास्त्र दिले आत्म्याच्या प्रेरणेने. किती श्रम आणि किती कष्ट लागले असते लिहिण्यासाठी. एक वचन नाही याच्यामध्ये, हर वचनामध्ये प्रकाशन आहे. हर वचनामध्ये देवाच्या आत्म्याला सांगण्याचा संदेश आहे. आणि तो पण संदेश असा नाही, आता आपली कॅपॅसिटी अशी आहे, 1 घंटा झाले की जांभळी सुरू होती, 1 घंटा झाले की डोक्यावरून जायला सुरुवात होती. ही आमची परिस्थिती आहे, देवाची नाही ही परिस्थिती. देव किती वेळ बोलू शकतो वचनातून, पण देवाच्या आत्म्याने परीक्षण केलं यांची ऐकण्याची कॅपॅसिटी किती आहे, यांची बुद्धी किती काम करणारी देव बाप्पांनी तोडून मापून समजून घेतलंय. प्रियांनो, जो घडवितो ना त्याला समजतं, पण हे घडलेली वस्तूला कशा प्रकारे नियंत्रणात ठेवायचं. नेहमी आत्म्यामध्ये उत्सुक राहा. वचनात सांगितलंय आत्म्यामध्ये उत्सुक राहा. जो आत्म्यामध्ये उत्सुक आहे ना त्याला किती वेळ वचन सांगण्याबद्दल कंटाळा येत नाही. जो आत्म्यामध्ये उत्सुक नाही ना, मग त्याला त्याची अनुत्सुकता लगेच त्याच्या कृतीतूनच दिसती सेवकाला. अरे याची दिसली मला काय कॅपॅसिटी. जसं काम इथं करताना प्रभूसाठी तसंच बक्षीस वर घेतात तुम्ही. हे लक्षात ठेवा. जितक्या झळा इथं खाताना प्रभूसाठी तितके आशीर्वाद वर घेतात प्रभूच्या नावाने. आणि प्रभू सांगून म्हणन, जे त्या ठिकाणी असणार आहे त्यांना सांगून म्हणणार आहे, यांनी झळा भरपूर खाल्ले, यांना भरपूर आशीर्वाद. तुम्ही झळा कमी खाल्ले, तुम्हाला कमी आशीर्वाद. आणि झळ्याचा सर्वात मोठं बक्षीस काय माहिती का? 2 वचन बघू त्याच्यासाठी आपण. जे झाडा खातेत ना प्रभूच्या नावामध्ये, मग ते निंदेचे असो, दुःखाचे असो, कष्टाचे असो, अपमानाचे असो, मार खाण्याचे असो किंवा वाईट शब्द ऐकण्याचे असो, या सगळ्या झाडा आहेत. जे प्रभूला आवडत नाही ते सगळ्या झाडा आहेत. जो या झाडा सहन करण त्यांच्यासाठी 2 वचन देव बाप दाखवित आहे. पहिलं वचन बघूया, प्रगटीकरण 3 अध्याय 11वं वचन. मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. मुकुट तुला देण्याचं देवाने ठरवलंय, पण सांभाळ त्याला. तो मुकुट तुझ्यापासून काढून घेतला नाही जाऊ. तुझा मुकुट काढून दुसऱ्याच्या डोक्यात घालण्याची वेळ येऊ देऊ नको. वचनाप्रमाणे नाही वागला, तुझा मुकुट काढून दुसऱ्याला देणार. म्हणून पाऊल आपल्या पत्रामध्ये काय म्हणतो, आता 2 वचन म्हटलं होतं ना. पहिलं वचन पाहिलं, आता दुसरं वचन बघू. 2 तिमोथेय 4 अध्याय 8वं वचन. वाचा. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. जे पाऊलासारखे ख्रिस्ती जीवनामध्ये वागले,
ख्रिस्ती जीवनामध्ये चालले, राहिले, बोलले, केले, त्यांना तो मुकुट दिला जाणार आहे. म्हणून पाऊल पण आपल्या पत्रामध्ये जे जे प्रभूचे लोक आहेत, जे जे प्रभू मध्ये पाऊलाच्या द्वारे आले, त्यांना पाऊलाने पण एक बोध आणि इशारा दिला. आपल्या सेवा कार्यामध्ये काय बोध आणि इशारा दिला बघूयात. तो पण पहिले करंथीकर 11वा अध्याय 1 वचन. अजून 5 मिनिटं बोलतो, थांबतो. 11वा अध्याय 1 वचन. हो. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणार आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. किती जण होते आज? किती जण होते? पाऊलाने कधी प्रेषित 2:38 वचनाची निंदा नाही केली, त्या वचनाच्या विरोधात बोलला नाही पाऊल. बर का, पाऊलाचा बाप्तिस्मा शिष्यांनी जी सुवार्ता सांगितली पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर, त्या वचनाचा बाप्तिस्मा पाऊलाने घेतला. पण आज काही सेवक, काही विश्वासणारे म्हणतात पाऊलाचा बाप्तिस्मा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने झाला. कुठंच याला पाठपुरावा नाही, कुठंच बायबल याला मान्यता देत नाही. पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर जे पण बाप्तिस्मे झाले ते येशू ख्रिस्ताच्या नावाने झाले. येशू ख्रिस्त हयात असेपर्यंत मत्ते 28:19 बाप्तिस्मा होत होता. त्यावेळेला प्रेषित 2:38 बाप्तिस्म्याचं नाव देखील नव्हतं. पण येशू ख्रिस्त स्वर्गात जाण्या अगोदर त्याने संदेश देऊन सांगितला की तुमच्यासाठी दुसरा कैवारी येणार आहे, आणि तो कैवारी पेत्राच्या मुखातून पेंटिकॉस्टच्या दिवशी बोलला, आणि त्याच कैवारीचा बाप्तिस्मा पाऊलाने घेतला. आणि तो पाऊल सांगत आहे, जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे तसे तुम्ही व्हा. किती जण होते तास? आज येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा म्हटलं की त्यांना थरकाप सुरू होतोय, भीती वाटते. नको, अरे येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा नको. मग येशू ख्रिस्ताला हृदयात कशाला ठेवलंय? हृदयात म्हणतात येशू ख्रिस्त आहे, बाप्तिस्मा घ्यायचं म्हण. नाही 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 नाही, बाप्तिस्मा नाही जमणार हो. बाप्तिस्मा घेतल्यावर 2 बनतील ना, मग तिथं 2 येते. अहो, प्रभूत यायचं तर पूर्ण या, पूर्ण प्रभूला जाणून घ्या, अधुरं जाणून घेऊ नका. एकाला धरायचं आणि एकाला सोडायचं ही प्रक्रिया सोडून द्या. देवाने एकाला धरायचं आणि एकाला सोडायसाठी वचन नाही ठेवले बायबलमध्ये. आणि प्रेषित 2:38 वचनवाल्याला काय बोलायची प्रक्रिया बंद करा. हे एकच वचन घेऊन चालणार आहे. मग एक वचन आम्हाला लिहिता नाही येत का? एवढे बायबल घ्यायची काय गरज आहे आम्हाला? काही एक वचन आम्हाला लिहायला लय मोठं कष्ट लागणार आहे का? देवाच्या आत्म्याला एवढं लिहिण्यासाठी कष्ट नाही लागले, आम्हाला एक वचन लिहायला कष्ट लागणार आहे का? एवढं बायबल वागवायची काय गरज आहे आम्हाला? काही बोलू नका, अपशब्द बोलू नका, भयंकर न्यायवर होईल तुमचा. एक वचनाला घेऊन चालणारे जे सेवक आज बोलत आहे ना, प्रेषित 2:38 वचनवाल्यांना, कठीण न्याय त्यांचा होणार आहे. प्रभू सोडणार नाही एकाला पण, विश्वासणाऱ्याला सोडणार नाही, सेवकाला सोडणार नाही. का माझ्या दासाला म्हणत होतास तू एक वचन घेऊन चालणार आहे? तू पाहिलं होतं का एक वचन घेऊन चालत होते? पवित्र शास्त्र त्यांच्या जवळ नव्हतं दिसलं का तुला? आजही मी सांगतो माझ्या जवळ पवित्र शास्त्र आहे. मी एक वचनाला नाही घेऊन चालत, सगळ्या वचनांना घेऊन चालतोय मी. मी कोणत्याच वचनाला म्हणत नाही हे वचन अयोग्य आहे. आणि येशू ख्रिस्त जे बोलला त्याचा तर आम्ही फार आदर सन्मान करतो. पण आम्हाला म्हणतो ते बिलकुल येशू तो ऐकत नाही. अरे ऐकत नसतो तर सेवा झाली असती का? त्यांनी सेवेसाठी कॉलिंग केलं असतं का?
झाडाचा पत्ता प्रभूच्या आज्ञा घेतल्याशिवाय हालत नाही. इथं सेवा आहे. काही बोलून देवाच्या विरोधात कशाला अपराधी बनता? अपराधी होणं बंद करा आणि देवाचं वचन स्वीकारा. देव बाप भरपूरचे आशीर्वाद पाठवून तुम्हावर. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करूया. आणि प्रियांनो, जेव्हा डोळे बंद करा म्हटलं ना, कुणी पण कोणत्याही सबबीवर डोळे उघडायचे नाही. देवाचा आत्मा जर डोळे बंद करायला सांगतो आणि एखादं जर उघडतो ना, तर देवाच्या आत्म्याचा शब्दाला तो विरोध करणारा आहे किंवा देवाच्या शब्दाचा अपमान करणारा तो आहे. देव बाप सर्व परिस्थिती यथास्थित ठेवायला समर्थ आहे. प्रियांनो, कुणी डोळे उघडायचे नाही. मनाला स्थिर करूया, हृदयाला आपण स्थिर करू. मग आपण प्रार्थनेत जाणार आहोत. ओ सोने वालों उठो, यीशु करीब है. खुदा से तुम क्यों दूर हो, वो मन के करीब है. ओ सोने वालों उठो, यीशु करीब है. खुदा से तुम क्यों दूर हो, वो मन के करीब है. आत्मा का जीवन देता वो है, मन में शांति देता वो है. मेरा प्रभु, मेरा प्रभु, मेरा प्रभु मुक्तिदाता. सारे जगत से प्यार किया, क्रूस पे अपना जीवन दिया. मेरा प्रभु, मेरा प्रभु, मेरा प्रभु मुक्तिदाता. सारे जगत से प्यार किया. होय, जगातल्या सर्व लोकांवर देवाने प्रेम केलेलं आहे आणि तो आजही प्रेम करत आहे. आणि तोच प्रेम करणारा आम्हाला म्हणत आहे, माझ्या पवित्र शास्त्राचा पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण बुद्धीने तुम्ही सन्मान करा. आम्ही जर देवाचं ऐकू तर देव आमच्या बरोबर सदोतीत आहे याची आम्ही खात्री बाळगायला काही एक शंका न धरता आम्ही त्या प्रक्रियेने चालण्याकडे त्याचे विश्वासणारे आहोत. जर आम्ही पवित्र शास्त्रातल्या कोणत्याही शब्दाला दोष लावणारे आहोत तर आम्हाला देवाचा आत्मा सुचवेल हे दोष लावणं योग्य नाही. म्हणून देवाच्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आपण स्वतःला तयार करूया. म्हणून या समयाला शेवटची प्रार्थना केली जाणार आहे आणि आपल्यामध्ये देवाचे दास किरण पास्टर आहेत, ते प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 विश्वाच्या निर्माण करण्यासाठी धन्यवाद तुला मान महिमा करू आदर. आज तुझ्या पवित्र वचनाकडे प्रभू आमची भेट घेतली. सुंदर वचन तुझा काहीवारी म्हणून परमेश्वरा आमच्यासाठी पवित्र आत्मा प्रदान केला आहेस परमेश्वर.
कारण परमेश्वर आम्ही तो प्रत्येकाने ओळखावा यासाठी आम्ही जैविकदृष्ट्या प्रभू आम्ही पापी आहोत. आमच्या अंतःकरणामध्ये तुझं प्रेम तुझी दया आमच्यामध्ये नाही प्रभू. कारण परमेश्वरा आम्ही जगाशी एकरूपाचे आहोत परमेश्वरा. आणि तुझं वचन सांगतं प्रभू की जगाशी एकरूप होऊ नका. आम्ही तुझ्या आज्ञेचं उल्लंघन करत असताना प्रभू प्रार्थना करतो परमेश्वर आमच्या अंतःकरणाचा धाडा धरती घे. आमच्या अंतःकरणाचा ताबा घे. तुझ्या पवित्र आत्म्याचं प्रभू मार्गदर्शन होत असताना प्रभू ते आम्ही ओळखावं यासाठी तुला विशेष प्रार्थना करतो प्रभू. त्या सेवकाद्वारे प्रभू जे वचन आज आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू पेरलेस प्रभू त्या सर्व वचनांना प्रभू तू आशीर्वादित कर. ते वचन समजण्यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर परमेश्वर. कारण देवा आम्ही आज सर्व प्रभू ज्ञानाने उणे आहोत प्रभू. कारण देवा तुझं वचन सांगतो जो कोणी ज्ञानाने ऊन आहे प्रभू त्याने मजकडे माग. आणि तीच हाक आम्ही प्रत्येक जण तुझ्याकडे करत आहोत प्रभू. आम्हा प्रत्येकाला तुझ्या ज्ञानाने भर प्रभू. कारण तुझं पवित्र शास्त्र हे पूर्ण आमचं परमेश्वरा ज्ञान वाढवण्यासाठी आहे प्रभू. मन परमेश्वरा ते ग्रहण करण्यासाठी पेलवण्यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर प्रभू. कारण देवा जोपर्यंत प्रभू तो आमच्या मनात ते पोचत नाही परमेश्वरा तोपर्यंत प्रभू आम्ही पूर्णपणे शून्य आहोत प्रभू. कारण परमेश्वरा तुझ्या सेवकाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वरा झाडाचं पान देखील प्रभू तुझ्या आज्ञेशिवाय हलू शकत नाही. तसं परमेश्वरा जसं तू मनुष्याला तुझ्या हाताने बनवलंय प्रभू त्या प्रत्येक मनुष्यासाठी तुला विशेष प्रार्थना करतो प्रभू. प्रत्येकाचा सहाय्य करता तू हो प्रभू. कारण तुझं वचन सांगतं कुठल्याही आत्म्याचा नाश होऊ नये तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं यासाठी प्रभू आम्ही प्रत्येक जण तुला नम्र होतो प्रभू. प्रत्येकाला प्रभू तुझ्या सहाय्याने तुझ्या कृपेने तू चालव अशी तुला मी विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा. तुझ्या सेवकातर्फे परमेश्वर आम्हा प्रत्येकाला तू सुंदर वचनाद्वारे तू भेट घेतलीस प्रभू आमची. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य केलं प्रभू. हे वचन आम्ही परमेश्वर अंतःकरणामध्ये प्रभू घेतलेले आहेत. फक्त परमेश्वरा त्याप्रमाणे चालण्यासाठी तुझी कृपा तुझी दया आम्हा प्रत्येकावर प्रदान कर. कारण देवा तुझ्याशिवाय आम्ही प्रत्येक जण शून्य आहोत प्रभू. तू जोपर्यंत प्रभू तुझा पवित्र आत्मा आमच्यापर्यंत नाही येत नाही प्रभू तोपर्यंत परमेश्वरा आम्ही जगात दूर पडलेलो आहोत प्रभू. म्हणून परमेश्वरा शेवटचा काळ येत आहे. तुझ्या वचनाची प्रत्येक गोष्ट प्रभू सत्य आणि खरी होत आहे प्रभू. परमेश्वरा प्रार्थना करतो परमेश्वरा तुझ्या प्रत्येक महान अशा वचनाद्वारे प्रभू सत्य प्रतीत होत आहे महान प्रभू. जगामध्ये परमेश्वरा राष्ट्र उठत आहेत प्रभू. हे तुझं वचन सिद्ध होत आहे परमेश्वरा. आज तुला विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा. या शेवटल्या काळामध्ये प्रभू तू आमचा सांभाळ कर. या शेवटल्या काळामध्ये प्रभू तू आमची काळजी कर परमेश्वरा. कारण परमेश्वरा तुझं वचन सांगतं परमेश्वरा जोपर्यंत प्रत्येक गुडघा टेकणार नाही तोपर्यंत प्रभू तुझं येणं होणार नाही परमेश्वरा. आणि परमेश्वरा ती वेळ आलेली आहे परमेश्वरा. प्रत्येकाने तुझ्या समोर नम्र व्हावं. प्रत्येकाने प्रभू तुझ्या समोर गुडघे टेकावे परमेश्वरा. अशी तू वेळ तुझी आणत आहेस परमेश्वरा. आणि परमेश्वरा आम्ही प्रत्येक जण प्रभू तुझे निवडलेले असे लेकर व्हावे प्रभू. अशी तू कृपा आम्हा प्रत्येकावर तू कर प्रभू. अशी तुझ्याकडे मी प्रार्थना करतो परमेश्वरा. चुकून अयोग्यरीतीने काही मागितलं असेल दयेने कृपेने तू क्षमा कर परमेश्वरा. आज दिवसभराच्या सर्व कृत्यांची प्रभू तुला क्षमा करतो. सर्व पापांची तुला क्षमा मागतो परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर देवा. कारण तू दयेचा सागर आहेस परमेश्वरा. विशेष प्रार्थना करतो तुझ्या सेवकाचं प्रभू येणं जाणं तू आशीर्वादाचं कर. आणि देवा त्यांच्या सेवेला तुझ्या त्यांच्या प्रत्येक कामाला प्रभू यश आणि बरकती अशी तुला मी विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा. उर्वरित सर्व वेळ समय प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या चरणाशी समर्पित होत असताना प्रभू आम्हा प्रत्येकाची काळजी घे. तर परमेश्वरा उद्याची होणारी शब्दाची भक्ती देखील तू आशीर्वादाची कर प्रभू. आणि प्रभू तुझ्या सेवका देखील तुझं महान असं ज्ञान तुझं कृपा प्रत्येकाला तू पुरव अशी तुझ्याकडे मी प्रार्थना करतो प्रभू. सर्व गौरव सर्व आदर मान महिमा तुला देत ही नम्र प्रार्थना आमचा धन्य तारक प्रभू ख्रिस्ताद्वारे मागतो म्हणून देतो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडले आहे तशीच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जयकार. आमेन. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ, धन्य येशू नाम, धन्य